नमस्कार, शुभप्रभात मित्रांनो. बघू शकता हो, आम्ही कोल्हापूरहून कोकणात खाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाताना सकाळी सकाळी 9 ते 10च्या दरम्यान आम्ही या निसर्ग सौंदर्य वातावरणात असणारा एक मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूलाच नदी आहे. बघा तुम्ही किती छान वातावरण होतं तिथलं आणि खूप नैसर्गिक सौंदर्य, जसं की झाडे झुडपे. आणि मित्रांनो, विचार करायची गोष्ट आहे की आपल्या इकडं नद्या दिवाळीच्या अगोदर आटते, छोटी नदी म्हणा लवण, तर हे म्हणूनच सह्याद्री पर्वतरांगा म्हणतात. आणि तिकडं खूप असं पाऊस पडतो. आणि बघा तुम्ही आता सध्या मार्च महिना आहे, मार्च महिन्यात सुद्धा नदी अक्षरशः खळखळून वाहत होती. मित्रांनो, आता हे खोटं नाही, तुम्ही कधी गेलो मार्च एप्रिलच्या एंडिंगपर्यंत पण इथं पाणी असावं. मला इथं कंडिशन पाणी तुम्हाला एप्रिल एंडिंगपर्यंत तुम्हाला पाणी वाहणारं दिसणार आहे. बघा तुम्ही. आणि हे कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यातील निसर्गरम्य सौंदर्य वातावरण. म्हणजे सांगा की हे दिसणारं जे ठिकाण आहे कुठलं आहे का, तर प्रत्येकाला माहीत असते पण थोडं आठवत नाही. आठवण करून तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की हे दिसणारं निसर्ग सौंदर्य जी नदी आहे मार्च महिन्यातसुद्धा आता वाहत आहे, कुठली आहे कमेंटमध्ये सांगा. आणि खूप असं फोटो काढण्यासाठी छान छान मोठमोठे दगड वगैरे आहेत तिथं. आणि तिथं पाण्याचे 2 टप्पे झाले आहेत, एक छोटा टप्पा आणि त्याच्यानंतर मोठा टप्पा आहे. बघा तुम्ही, खूप छान प्रकारे पाणी वाहू लागले आहे. आणि साईडला झाडे वगैरे आहेत, त्याच्यामुळं खूपच छान दिसते, आकर्षित. आणि तिथे देवस्थान पण आहे आणि एक गार्डन आहे. बघा, अशा प्रकारे मी तुम्हाला सांगतो की हे कोल्हापूर जिल्ह्याच्या शेवटच्या बॉर्डरच्या तालुक्यावर हे निसर्गरम्य वातावरण आहे, तुम्हाला मी सांगू शकतो. आणि असेच नवीन ठिकाणी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकले जाईल आणि तुम्ही कमेंट वगैरे करीत जा.